मित्रांनो, मी 20 ते 25 वर्षापूर्वी टोमॅटो शेती करतो. पण 20 ते 25 वर्षापूर्वी झाडाची ग्रोथ झाल्यानंतर, पाऊस झिमझिम चालल्यानंतर त्याच्यावर असे पानावर काळे स्पॉट यायचे, पंजावर स्पॉट यायचे आणि आम्ही त्याच्यावर खूप परेशान होतो. पण ज्या वेळेस आमचे राठोड साहेबांची आमची ज्यावेळेस ओळख झाली त्यावेळेस ते 2 ते 3 4 राऊंड मारले. त्यांनी 8-8 दिवसाला राऊंड मारतात. मारल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी आल्यानंतर तुमच्या झाडावर टिपका हा प्रकार येणार नाही असं त्यांनी शाश्वत सांगितलं आम्हाला. शाश्वत सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांची बोलण्याची शैली, त्यांची राहणीमान आणि त्यांचा स्वभाव हा आम्हाला भरपूर आवडला. आवडल्यानंतर त्यांनी आम्हाला नॉकआउट घ्यायला लावलं आणि गब्बर खालून सोडायला लावलं. गब्बरचे असे फायदे झाले तर झाडाची जी ग्रेनरी होती, ग्रेनरी आणि फुटवा पाहिजे तेवढा म्हणजे पुष्कळ प्रमाणे भेटला. झाडाचे स्टंप वाढले आणि जो पंजाचा होता स्ट्रॉंग झाला. हा पंजा स्ट्रॉंग असल्यामुळे ही कळी राहतात, ही कळ नाही होत. आणि जे नॉकआउट होतं, नॉकआउटने आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना आमच्याकडे परेशानी झालेली आहे. इतकी परेशानी झाली की टिपक्यानी हँग करून टाकले प्लॉट. पण आमच्या झाडावर टिपका हा प्रकार तुम्हाला दिसूच शकत नाही. या 3 एकराच्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक पण झाड असं सापडणार नाही त्याच्यावर टिपका आहे. तर माझं सर्व मित्रांना, शेतकरी बांधवांना असं सांगणं आहे की जो गब्बर जे प्रोडक्ट आहे हे खालून सोडल्यानंतर आणि जे नॉकआउट जे वरून मारल्यानंतर आम्हाला 100 पैकी 110% रिझल्ट आम्हाला भेटला आहे. आम्ही इतकं समाधानी कधीच नव्हतो. बरोबर. या वर्षी तर आम्ही इतकं समाधानी आहे. आम्हाला राठोड साहेबांची ज्यावेळेस ओळख झाली हे आमच्या भाई परमेश्वरच अवतरले असं मी मान्य करतो.